त्यावेळेचे पालक फार चांगले होते. म्हणजे पालकांचं कसं असायचं की हा माझा मुलगा आहे आणि त्याला तुम्हाला शिकवायचं. ते अजिबात म्हणणार नाही की त्याला कुठं मेडिकलला पाठव, त्याला इंजिनिअरिंगला पाठव, त्याला काय क्लास 1 ऑफिसर व्हायचंय, आम्हाला ह्याच्यातलं काय कळत नाही आणि तुम्ही आमच्या मुलाला शिकवा, तुम्हाला काय करायचं ते करा. म्हणजे ते अडाणी पालक हे हुशार होते की आताचे पालकांच्याच अपेक्षा जास्त आहेत. म्हणजे पालक म्हणजे तो पहिलं म्हणतो की नाही नाही, मला फार कष्ट करावं लागले, मी काम करून शिकलेलो आहे, मला पायात चप्पल नव्हती, मला एकच ड्रेस होता, माझ्या मुलाला तसं ते हाल नाही झालं पाहिजे. म्हणजे तो त्याला गाडी देतोय, मोबाईल देतोय, 10 15 ड्रेस देतोय, त्याला काही इजा झाली नाही पाहिजे. अहो सायकलवरून पडल्यानंतरच जखम काय आहे ते कळणार. ही तर पालक म्हणतोय पोरग सायकलवरून पडलं नाही पाहिजे, हे त्याला चमच्यानेच देऊन घाल. त्याच्यामुळं ते जे विद्यार्थी आहेत ना ते अशा आळशी होत चालले. पालक, बहुतांश पालक पहा, ते म्हणतात तुला ते करावंच लागणार आहे, तुला ते केलंच पाहिजे. आणि त्याच्या पुढे म्हणतात मी बँकेचं कर्ज काढून तुला ते दिलेलं आहे. बरोबर आहे. अरे काय गरज होती कर्ज काढून देण्याची? की मला काय बनायचं होतं की मला इंजिनियर बनून एक चांगला प्रशासकीय अधिकारी बनायचा होता. आता माझं नोकरी किंवा हा व्यवसाय करायला मला अनंत अडचणी येतात. आता मी जे ते सगळं करतोय ना म्हणला ते पोटा पाण्यासाठी करतोय, उपजीविकेसाठी करतोय, पण मला काय याच्यातून आनंद मिळत नाही. पण मी पप्पांना नाही म्हणू शकत नव्हतो. पप्पा म्हणायचे की मी डॉक्टर व्हायचा, एवढ्या मार्क्सने राहिलेलो आहे आणि तुला माझं स्वप्न कंप्लीट करायचं आहे. अरे त्याचं स्वप्न त्याला पूर्ण करू दे ना. ते सांगत होता, समजून सांगत होता की नको मला नको मला नको मला, तरी त्याला पाठवलं. आता तो जगेल पण तो त्याचा मनसोक्त नाही ना जगला. आणि हे कशामुळे झालं? पालकांच्या अतिहस्तक्षेप. नमस्कार, मी धीरज घोरपडे. आपल्या सर्वांचं स्वागत आहे विचार मंथनवर. सध्याच्या काळात ही नवीन पिढी ही जेन झी पिढी म्हणून ओळखली जाते. ही एकदम नॉन टॉलरंट, कोणाचे ऐकत नाही, जे त्यांना योग्य वाटतं तेच करणारी पिढी आहे. पण त्याचसोबत आत्ताच्या काळामध्ये जुन्या पिढीमधले जे झिजलेले किंवा अन्याययुक्त असे पेरेंट्स होते, त्यांनीही फार ऍक्टिव्ह झालेत विद्यार्थ्यांबाबतीत. कारण पहिल्या काळामध्ये आई वडील हे मुलाकडे लक्ष देत नव्हते, त्यामुळे आत्ताच्या काळातले जे आई वडील आहेत ते मुलांकडे अति लक्ष देतात. प्रत्येक डिसिजन मध्ये ते मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्या विरुद्ध त्यांची मुलं आहेत की त्यांना पाहिजे की माझ्या मनानुसार माझं मी जगेल. या सर्व गोंधळामध्ये सध्याची पिढी अडकलेली आहे. या सर्व संदर्भात चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत शरद भोसले सर, ज्यांचा की जवळपास 20 वर्ष एक्सपिरियन्स आहे शिक्षकी पेशामध्ये. तर तुमचं खूप खूप स्वागत आहे सर विचार मंथनवर. नमस्ते. नमस्ते. तर या संदर्भात माझा पहिला प्रश्न आहे की पहिली गोष्ट, तुम्ही 20 वर्ष झालं शिक्षकी पेशामध्ये काम करताय, तर तुमची नक्की शिक्षकी पेशामध्ये एंट्री कशी झाली, सगळा तुमचा अनुभव कसा होता, आणि या अनुभवासोबत की त्या काळात शिक्षक आणि किंवा विद्यार्थी आणि पालकासोबत तुमचा अनुभव कसा होता? अच्छा अच्छा. मी या क्षेत्रामध्ये आलो ते मी 12वीत असताना आलो. ओके. आता खरं तर ही फार इंटरनॅशनल स्टोरी आहे. म्हणजे मी 7वीत असताना रयत शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेत होतो. आपल्या मोर्टी या ठिकाणी रयत शिक्षण संस्थेची शाळा आहे. तिथे आता माझं गाव आणि ते एक साधारणतः 6 किलोमीटर अंतर होतं. आणि ते आपलं कधी चालत कधी सायकल, बरं आपल्या सायकलवरती आम्ही तिघं असायचो. आणि तिथे कर्मवीर अण्णांच्या विषयी असे आमच्या वेगवेगळ्या स्पर्धा असायच्या. आणि तिथले शिक्षक मला फार भावले की आपण बनायचं तर शिक्षकच बनायचं हे असं एक डोक्यात. मग तेव्हापासून मी ठरवलं होतं की आपल्याला शिक्षकच बनायचं. आता कळत नव्हतं कुठला विषय काय 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 तसं करत आल्यानंतर मग 12वीमध्ये मी ठरवलं की बाबा आपल्याला शिक्षक बनायचे. मग त्या दिशेने मी आपली एक वाटचाल सुरू केली. नंतर 12वीला बऱ्यापैकी मार्क्स होते, पण आता इंजिनिअरिंगला जाणं हा एक पर्याय होता. त्यावेळेस डीएड फार चांगलं होतं, डीएड करायचं. पण त्यावेळेस मला कळायला लागलं डीएडला नकोय, आपलं जरा थोडं अजून पुढे जाऊयात. मग ते बीएससी एमएससी मी आपलं कमवाशिका कर्मवीर अण्णांच्यातून कंप्लीट करून मग अशा पद्धतीने आपलं ट्युशन घ्यायची, कॉलेजला जायचं, असं करत माझं शिक्षण कंप्लीट केलं आणि आलो या क्षेत्रामध्ये. म्हणजे आवड म्हणूनच आलो. असं असं आलं ते. त्या 20 वर्षा दरम्यान विद्यार्थ्यांसोबत आणि शिक्षकांसोबत पालकांसोबत कसा होता तुमचा एक्सपिरियन्स? नाही, त्यावेळेचे पालक एक स्टार्टिंगचे जे पालक होते, म्हणजे मी त्यावेळेस विद्यार्थीच होतो, त्यावेळेचे पालक फार चांगले होते. म्हणजे पालकांचं कसं असायचं की हा माझा मुलगा आहे आणि त्याला तुम्हाला शिकवायचं. ते अजिबात म्हणणार नाही की त्याला कुठं मेडिकलला पाठव, त्याला इंजिनिअरिंगला पाठव, त्याला काय क्लास 1 ऑफिसर व्हायचंय, आम्हाला ह्याच्यातलं काय कळत नाही आणि तुम्ही आमच्या मुलाला शिकवा, तुम्हाला काय करायचंय ते करा. म्हणजे ते अडाणी पालक हे हुशार होते.
म्हणजे अडाणी पालक ते हुशार होते, मी म्हणतो ते ज्ञानी होते. ते सरळ सांगायचे आम्हाला काय कळत नाही सर, तुमच्यावरती आमचा विश्वास. आपण कसं हायस्कूल शाळेत असताना गुरुजी सांगतील तसंच, तसं इथं ते सुरुवातीच्या काळामध्ये ते पालक होते की तुम्हाला जसं पाहिजे तसं, पर्याय पण जास्त नव्हते काय. त्याचं उलट आता इथं पाहायला मिळत आहे. ते कसं की आताचे पालकांच्याच अपेक्षा जास्त आहेत. म्हणजे पालक म्हणजे तो पहिलं म्हणतो की नाही नाही, मला फार कष्ट करावं लागले, मी काम करून शिकलेलो आहे, मला पायात चप्पल नव्हती, मला एकच ड्रेस होता, माझ्या मुलाला तसं ते हाल नाही झालं पाहिजे. म्हणजे तो त्याला गाडी देतोय, मोबाईल देतोय, 10-10, 15-15 ड्रेस देतोय, त्याला काही इजा झाली नाही पाहिजे. अहो, सायकलवरून पडल्यानंतर जखम काय आहे ते कळणार आहे. ही तर पालक म्हणतोय पोरग सायकलवरून पडलं नाही पाहिजे, हे त्याला चमच्यानेच देऊन घालतो. त्याच्यामुळं ते जे विद्यार्थी आहेत ना ते असे आळशी होत चाललेले आहेत. म्हणजे आता पालकांच्या विद्यार्थ्यांकडून जास्त अपेक्षा आहेत. म्हणजे आणि ते आपल्याला शिकवतात, तुम्ही असं घ्या, तसं घ्या, हे घ्या, ते घ्या. पहिला पालक हा आपल्यावरती सगळं सोपवायचा, आणि आताचा पालक सोपवत पण नाही आणि अपेक्षेचं ओझं ठेवतो. ते दुविधा अवस्थेमध्ये सोडतात ते. हा, दुविधा नाही. म्हणजे आता शिकलेले पालक अडाणी आहेत. म्हणजे मी पहिलं म्हणलं अडाणी पालक हे ज्ञानी आहेत, नाही, नाही. आता शिकलेले पालक हे म्हणजे पालक कसा असावा बघा, एक तर त्याला त्यातलं काही कळलं नाही पाहिजे, आणि एक आता काही पालक असे पण आहेत ना, फार उच्च शिक्षित आहेत, म्हणजे फार एकदम व्यवस्थित आहेत. ते म्हणतात की माझ्या मुलाची जशी कॅपॅसिटी आहे ना तसं त्याला शिकू द्या. मी इंजिनियर झालोय, मी डॉक्टर झालोय, मी वकील झालोय, म्हणून माझा मुलगा डॉक्टर, इंजिनियर, वकील झाला पाहिजे असं काही नाही. त्याला एक चांगला चित्रकार बनायचा असेल तर बनू द्या, त्याला एक चांगलं हॉटेलिंग करायचं असेल तर करू द्या. अहो, त्यांनी वडापावचा स्टॉल टाकू द्या, पण ते येवण असू द्या. असे पण काही चांगले पालक आहेत ना. आणि काही कसे आहेत की जे आता हे शब्द येतो वापरणं चुकीचं आहे बरं का, पण ते अर्धवट आहेत असे. म्हणजे ती ह्याला विचारणार माझ्या मुलाला कुठं पाठवू, तो म्हणणार अरे ते माझा मुलगा, ते मित्र आहे ना तो कलेक्टर आहे, तुला हुशार होता, तुला कलेक्टर बनायचे, त्याला विचार की काय बनायचंय ते. म्हणजे असा एक पालक आहे, आणि एक पालक हा चांगला आहे असा. पण चांगल्या पालकाचं प्रमाण हे कमी आहे. आणि पालक काय करतोय बरं का साहेब, तो म्हणतोय की नाही नाही, माझा मुलगा इंजिनियर झाला पाहिजे, माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे, माझा मुलगा कलेक्टर झाला पाहिजे, त्याला विसरणच त्याला काय पाहिजे ते. आणि त्याच्यामुळं तो विद्यार्थी हा असा एक काय म्हणता येईल त्याला बघा, असा द्विधा स्थितीमध्ये, मी काय करावं, कसं करावं, त्याला मोकळं व्यासपीठच मिळणार, त्याला दिशा समजणार त्या विद्यार्थ्याला, त्याचा पालकाच्या अति अपेक्षामुळे. आणि तेव्हाच्या काळातला विद्यार्थी कसा होता ना आताच्या काळातला विद्यार्थी? त्यावेळेचा विद्यार्थी भारी होता राव. काय आपल्यासारखा विद्यार्थी गोट्या खेळायचा मस्तपैकी, क्रिकेट खेळायचा सुटल्यानंतर मित्रासाठी तो बरीचशी अशी एक ऍडजस्टमेंट पण करायचा. म्हणजे वही कम्प्लीट कर, तुझा होमवर्क राहिला मी कम्प्लीट करतो, चल हे ते, पण तू ते पाठ कर बरं का, आपण हे करू, हे एक 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 असा विद्यार्थी होता. आताचा विद्यार्थी म्हणजे सगळेच विद्यार्थी नाहीत बरं का, आताचे विद्यार्थी कसे झालेले बघा, शॉर्टकट, एक मोबाईल साथीरे. म्हणजे तुम्ही फार चांगला प्रश्न आहे. आताचा मुलगा एक झटपट फास्ट फूड सारखं झालेलं आहे, पटकन त्याला मिळलं पाहिजे अशी तो अपेक्षा ठेवतोय. म्हणजे होमवर्क दिला की लगेच तो मोबाईल काढणार, लॅपटॉप काढणार, वडिलांनी आपल्याला मोबाईल दिलेलाच आहे, लॅपटॉप दिलेलाच आहे, की पटकन मोबाईल बघणार आणि तो होमवर्क करणार. हे असं नसलं पाहिजे. म्हणजे फास्ट विद्यार्थी पाहतोय बघायला. आणि पहिला विद्यार्थी कसा की होमवर्क करताना पण सर रागवतील, बोलतील, तो लिहून काढणार, पाठांतर करणार, समजून घेणार, 4 पुस्तकं, 4 मित्राच्या घरी जाणार, त्याची वही आणणार, बरं ते नाही समजलं तरी ते उतरून तरी काढणार. असा एक पहिला एक विद्यार्थी एक होता. आणि आताचा विद्यार्थी हा पटकन पटकन कसं मिळेल त्या दृष्टीने प्रयत्न करतोय. आताच्या म्हणजे विद्यार्थी फक्त टास्क कम्प्लीट करतायत. हा, आता पहिले विद्यार्थी म्हणजे समजून घ्यायचे. म्हणजे तो फरक आताच्या विद्यार्थ्यांच्यात आणि त्यांच्यात फार प्रकर्षाने जाणवतोय. आताचा विद्यार्थी आळशी झालाय. तो कसं असलं पाहिजे साहेब बरं का, अभ्यास हा म्हणजे आताच्या शिक्षकांनी पण एक बघितलं पाहिजे. म्हणजे शिक्षकांनी, पालकांनी, म्हणजे आपण काय करतोय, समजा होमवर्क आहे, त्याला गाईड देतोय, त्याला मोबाईल देतोय, सर्च करतोय, सापडलं. म्हणजे मुळात पालकच वेळ देत नाही. तो म्हणतो तुला दिलं, तुला काय पाहिजे, तुला मोबाईल पाहिजे, हे घे मोबाईल, तुला काय पाहिजे, लॅपटॉप पाहिजे, तुला काय पाहिजे, हे पुस्तक पाहिजे, हे सगळे पुस्तक घे. पुस्तकं 3-4च असू द्यात, हे ढिगभर पुस्तकं आणून ठेवतात. एक ना धड 12 चिंध्या अशी एक म्हणायचं. त्या मुलाला टेक्स्टबुक दिलं की त्याने ते सर्च केलं, शोधलं प्रश्न, त्याच्या मित्राच्या वहीमध्ये बघितलं, त्याला विचारलं, डिस्कशन केलं, लिहिलं, एकदा दोनदा चुकलं, शिक्षकाने रागवलं, परत रिपीट केलं, त्याला ते रवंत करून गेल्यासारखं होणार आहे. ते पहिलं होतं. आणि आता ते सगळं असं रेडीमेड मिळतंय. त्यामुळं विद्यार्थी स्वतः शोधत नाही त्या काही गोष्टी. जोपर्यंत तो शोधत नाही, म्हणजे चौकात उभं केलं ना
की त्याला फक्त सांगितलं पाहिजे या दिशेला पुणे, या दिशेला सोलापूर आहे, या दिशेला पंढरपूर आहे, तुला कुठं जायचंय जा, इथं अनेक मध्ये गावं आहेत, तुझी तू शोधाने जा. एकदा दोनदा आपटल पडल पण त्याच्यातून ते उभं राहील. नक्कीच. त्याला आयतं नाही केलं पाहिजे असं त्याने. माझा तर खरं तर आरोपच आहे काही पालकांवर आताच्या काळातल्या, की प्रत्येक गोष्ट ती मुलांची कंट्रोल करून ठेवतात. पहिल्या काळात बघा, मुलं शाळेत स्वतः जायची, चालत जायची, हो, हो. एकमेकाच्या सायकल जायची, हात करून जायची. अं, त्यांना काय व्हायचं, त्यांचं व्यक्तिमत्व डेव्हलप व्हायचं. आताच्या काळामध्ये प्रत्येक गोष्टीवर पालक कंट्रोल करतात. म्हणजे कसं, की शाळेत जायचं म्हटलं स्कूल बस आहे किंवा स्वतः सोडवायला जाणार. स्वतः ते येताना पण सगळ्या गोष्टी त्यांनी बाहेर खेळायला जायचं नाही. कराटे क्लासेस असणार, कुठं गिटार क्लासेस असणार, पियानो क्लासेस असणार, किंवा काहीतरी क्लास लावून ठेवला, त्याला मोकळं खेळून द्यायचं नाही, मोकळा टाइम द्यायचा नाही त्याला. नुसतं सगळं काटेकोरपणे त्याचं नियोजन करून ठेवलं. त्यामुळे असं वाटतंय त्याचं व्यक्तिमत्व आताच्या काळातल्या मुलांचं जरा ढासळत चाललंय. हा, आता तुम्ही जे म्हणलं त्याला जोडूनच मी एक मुद्दा असा करतो की बहुतांश पालक पहा, ते म्हणतात तुला ते करावंच लागणार आहे, तुला ते केलंच पाहिजे, आणि त्याच्या पुढे म्हणतात मी बँकेचं कर्ज काढून तुला ते दिलेलं आहे. बरोबर आहे. तो अरे मुद्दा. काय गरज होती कर्ज काढून देण्याची? त्याला म्हण ना बाबा ते शोध, एवढा आहे याच्यात तू समाधान, माझ्याकडे पैसे आले 10 पेन 15 पेन मुलांकडे, 10 15 वह्या मुलांकडे त्या मोकळ्याच असतात. एक पान नेलं नाही ती माझी खराब झाली म्हणून दुसरी पहिली संपल्याशिवाय दुसरी देऊ नका. पहिल्यातली पानं काढून दुसऱ्यात घ्या. कारण ते म्हणजे अत्यावश्यक गोष्टीमध्ये नाही, ते आवश्यक आहे, पण तुम्ही मागितलं की लगेच दिलं की मुलं नाहीत ऐकणार तुमचे. आणि कर्ज काढून मुलांची लाड तर करूच नका. आणि ते सांगू पण नका. त्याने काय होतं, प्रेशर बिन करण्याचं वाढतं पोरांना. हा, प्रेशर पण वाढतो आणि मी फार तुमच्यासाठी करतोय असं हा. असं आणि मला ते मिळालं नाही म्हणून मी तुला देतोय हम्म. असं एक सारखं येतं. ते कुठंतरी चुकतंय, म्हणजे जरा थोडं असं त्याने. आताच्या काळामध्ये बघतोय की आपण, की पालकांचा वाढ असतो की माझा मुलगा वर्गामध्ये नंबर 1च असला पाहिजे. या विचारसरणीवर तुमचं काय मत आहे? नाही नाही, अहो, ते आता मी एक उदाहरण देऊ का तुम्हाला, हम्म. म्हणजे मला ते समजेल की हम्म. एक मी त्यावेळेस माझे जस्ट 12वी झालेले होते आणि मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं मी शिकलोय ते कष्टातून शिकलोय. हम्म. म्हणजे एक सर्वसाधारण विद्यार्थी आपला बुद्धिमत्तेच्या मानाने, म्हणजे फेल कधी झालो नाही, पण आपल्या 70 75 80च्या दरम्यान आपला एक बिनधास्तपणे अभ्यास करून जाणार. तर माझ्याकडे रितेश सावंत म्हणून माझा एक विद्यार्थी होता, रितेश. तो ही गोष्ट म्हणजे मी विद्यार्थी क्षेत्रात असतानाची. हम्म. तो आला आणि मी त्यावेळेस तो मला म्हणला की सर 10वीची ट्युशन तुम्ही, मी गणित विषय त्यावेळेस घ्यायचो की गणित लावायचं, आणि तो म्हणला की मला गणितात तुम्ही पास करा म्हणून. हम्म. मी म्हणलं ठीक आहे बाबा, मी आपलं वाचायचो आणि त्याला शिकवायचो. तो पास झाला. पास झाल्यानंतर तो माझ्याकडे आला आणि मला म्हणला सर मी कुठे ऍडमिशन घेऊ, हम्म. म्हणजे माझे सगळे मित्र सायन्सला गेलेले आहेत. मी म्हणलं तुला कशात आवडतं तिथं तू जा. तो म्हणला मी जातो कॉमर्सला. ते गेला 12वीत कॉमर्स झालं. 12वी कॉमर्स झाल्यानंतर पेढे घेऊन आला. म्हणलं सर 12वी कॉमर्स पास झाले. म्हणलं मी काय 60-65% त्याला पडले असेल, फार आनंद. म्हणलं आता पुढं काय करू? म्हणलं काय करायची ती कर. म्हणलं ते माझा बाकीचा दुसरा मित्र आता CA करणार आहे, आमच्या वर्गातला टॉपर आहे, म्हणलं एकदम टॉपर, तो CA करणार आहे. मग म्हणलं जा CA ला. म्हणलं नाही जाणार मी CA ला, मला येणारच नाही. म्हणलं ते एवढा कोणी अभ्यास करायचा. मग म्हणलं मग कॉमर्स कर, बीकॉम. म्हणलं ठीक आहे बीकॉम करतो. बीकॉम झाला. आता त्याच्या पुढचं बघा, तो बीकॉम कम्प्लीट करून आल्यानंतर मी म्हणलं मग आता रितेश काय कसं काय? तो मला म्हणला सर मी LLB करणार आहे. त्याने मला असं नाही विचारलं त्यावेळेस सर मी काय करू. तो काय म्हणला मी सर LLB करणार आहे. पहिला तो म्हणायचा मी काय करू, इथं म्हणला की मी LLB करणार आहे. म्हणलं का रे? म्हणलं बघा सर मी मस्तपैकी वकील होणार आणि वकिली करत करत मला काय करायचं ते करणार. साहेब तो आपल्याच बारामती शहरामधला एक आज नामांकित बिल्डर आहे की जो 60-65% 10वी झाला, 60-65% 12वी झाला, 60-65% बीकॉम झाला, 60-65% LLB झाला. मग आता येतो मला भेटायला 2-4 महिन्यातून, त्याला माझी आठवण येतेच. आणि आल्यानंतर म्हणतो की सर आय एम व्हेरी हॅपी, मी माझ्या पद्धतीने शिक्षण घेतलं, वकिली केली, आता एक चांगला बिल्डर झालेला आहे. म्हणलं वकिली नाही करत, म्हणलं माझ्या व्यवसायातले बारीक सारीक गोष्टी मला सगळ्या समजतात. आता त्याच्या पुढची गोष्ट सांगतो मी. माझाच दुसरा त्याचा मित्र, म्हणजे माझा तो विद्यार्थी मित्र आहे त्याचा, तो इंजिनियर टॉपर होता, एक फार म्हणजे हुशार होता. तो इंजिनियर झाला. त्याला आता साधारणतः 20-25 लाख रुपये वार्षिक पॅकेज असेल एक साधारणपणे. आणि तो मला रितेश सांगतो की तो सर आला होता माझ्याकडे आणि आता माझ्या स्कीममध्ये त्याने 2 BHKचा फ्लॅट घेतलेला आहे आणि मी त्याला चांगलं सहकार्य केलं. कोण म्हणतोय? रितेश म्हणतोय. कुणाला म्हणतोय? त्याला म्हणतोय, टॉपरला म्हणतोय. म्हणजे तुम्ही वर्गात पहिला असणं म्हणजे तुम्ही पहिला असणं असं नाही हो. पहिले विद्यार्थी अनेक असतात. ही जी कॅटेगरी आहे ना 95%, 96%, 80%, 85%, तो फार हुशार, ते काढून टाकावं. तुम्ही ते कागदोपत्री बघितलं की ह्याच्यात तो हुशार आहे म्हणून, ह्याच्यात तो पहिला आहे. त्याला जर खेळताच येत नसेल तर तो आहे का ते खेळात पहिला? मग माझा रितेश सारखं खेळात पहिला असेल. म्हणजे एखादा
खेळामध्ये असेल, एखादा सांस्कृतिक मध्ये असेल, त्याचं टॅलेंट कुठं आहे त्याच्यात तो टॉपला असला पाहिजे. आता ह्या टॉपमध्ये पण कसं आहे की टॉपची डेफिनेशन तुम्ही असे करू नका की तो एकटाच तिथं टॉपला असला पाहिजे, असं काही नाही. बरोबर. एखाद्याला जर 95% मिळाले, दुसऱ्याला पण 95 मिळाले, तिसऱ्याला पण 95 मिळाले, असू दे की 100 टॉपला, काय बिघडतंय? बरोबर. म्हणजे मी वर्गात पहिलाच आला पाहिजे हा गर्व नसला पाहिजे. नक्की. मी इतरांपेक्षा कमी नसलं पाहिजे, मी पण ऑलराऊंडर असलं पाहिजे, ही व्याख्या करा. म्हणजे टॉप अनेक असू देत, टॉप एकच असून नाही चालणार. येऊ द्यात ना स्पर्धेमध्ये 10 जण पहिले आले, द्या ना 10 जणांना बक्षीस. बरोबर. असं आहे. म्हणजे टॉप मोस्ट हे काढा, सगळे टॉपला असू देत. तो एक कन्सेप्ट आहे बघा. बरोबर आहे. खरंच सर तुम्ही फार विस्तृतपणे मुद्दा एक्सप्लेन करून सांगितला. आता याला जोडून माझा दुसरा प्रश्न आहे की आताच्या काळात जसं मी सांगितल्याप्रमाणे की लोक पालक आहेत त्यांचा हस्तक्षेप मोठ्या प्रमाणावर वाढलाय विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासावर कसं आहे, जेव्हा माणूस पडतो धडपडतो एक्सपिरियन्सेस घेतो चांगले वाईट, तेव्हा त्याचं एक व्यक्तिमत्व तयार होत असतं, कॉन्फिडन्स येत असतो. जसं की ते रितेश सरांच्या केसमध्ये झालं, स्वतःने अनुभव घेतला, डेव्हलप होत गेले. तर आताच्या काळात ते अनुभवच घ्यायला पालक आहेत, प्रत्येक गोष्टी सिक्युअर करून जातात, नाही लागलं नाही पाहिजे, पडला नाही पाहिजे, धडपडला नाही पाहिजे. त्यामुळे त्यांचा ते आत्मविश्वास कमी होतोय विद्यार्थ्यांचा. बरोबर. त्या बाबतीत तुमचं काय मत आहे? हा, ते आत्मविश्वास कमी होतो आणि तो त्याचा मार्गच बदलून जातो दुसरीकडे. म्हणजे याचा अर्थ डॉक्टर बनणं आहे असं मी म्हणत नाही की मला डॉक्टर बनायचं. आता एक उदाहरण देतो मी तुम्हाला, म्हणजे आत्मविश्वास कसा कमी होतो त्याचं अजून एक मी तुम्हाला उदाहरण देतो, त्याच्यातून लक्षात येईल. एक 2012चा माझा एक विद्यार्थी, आता मी नाव मुद्दाम सांगत नाही कारण तो एक नामांकित डॉक्टर आहे. तो एकदम हुशार, त्याला मॅथमॅटिक्सला 100 पैकी 100 मार्क्स, बायोलॉजीला एक 97-98च्या दरम्यान मार्क्स. त्यावेळेस सीईटी नुसार एमबीबीएसची ऍडमिशन होती एकच वर्ष बरं का त्यावेळेस, 12 का 13चा तो कालावधी असा. आणि त्याला सीईटीला पण चांगले मार्क्स मिळाले, नियरली अबाउट 190 मिळाले. आणि सीईटी याची बायोलॉजीची असणारे त्याच्यात. आणि तो बीजे मेडिकलला त्यांनी एमबीबीएस केलं. त्या मुलाची एमबीबीएस करण्याची इच्छा नव्हती. त्याची काय इच्छा होती की इंजिनिअरिंग करायचं, स्पर्धा परीक्षा द्यायची आणि क्लास 1 ऑफिसर बनायचं. आता तो मुलगा पालकाच्या आग्रह असतो, तो एमबीबीएस झाला, त्याच्यानंतर परत एमडीची एंट्रन्स दिली, एमडी पण झाला. आता जवळजवळ त्याचे 11 वर्ष गेली या गोष्टीमध्ये. त्याच्यानंतर मग आणि एक सर्वसाधारण कुटुंबातला मुलगा, त्याच्याकडे टॅलेंट होतं, सगळं होतं. आणि मग आता त्याला हॉस्पिटल उभं करायचं, भांडवल नाही त्याच्याकडे. बरं, नोकरीची काय परिस्थिती आपण सध्या सगळी बघतोय. बरं, एवढं सगळं शिक्षण घेतल्यानंतर तो 50,000, 60,000 किंवा 1 लाखामध्ये काम करणार नाही, ते वाढलेलं आहे. मग तो मला भेटायला आला. सर म्हणला, मी सक्सेस आहे पण समाधानी नाही. की मला काय बनायचं होतं की मला इंजिनियर बनून एक चांगला प्रशासकीय अधिकारी बनायचा होता. आता माझं नोकरी किंवा हा व्यवसाय करायला मला अनंत अडचणी येतात. आता मी जे काही सगळं करतोय ना म्हणला, ते पोटा पाण्यासाठी करतोय, उपजीविकेसाठी करतोय, पण मला काय याच्यातून आनंद मिळत नाही. पण मी पप्पांना नाही म्हणू शकत नव्हतो. पप्पा म्हणायचे की मी डॉक्टर व्हायचा, एवढ्या मार्क्सने राहिलेलो आहे आणि तुला माझं स्वप्न कम्प्लीट करायचं आहे. अरे, त्याचं स्वप्न त्याला पूर्ण करू दे ना. ते सांगत होता, समजून सांगत होता की नको मला, तरी त्याला पाठवलं. आता तो जगेल पण तो त्याचा मनसोक्त नाही ना जगणार. आणि हे कशामुळे झालं? पालकांच्या म्हणजे आता बाकीच्या काही घटना घडतात बघा. आता बऱ्याचशा एक मुलं, आता हे असं म्हणणं नाही पण तरी पण सांगतो की मुलं स्वतःला संपवतात किंवा त्याला फार ओझं वाटतं डोक्यावरती. ह्या ज्या घटना घडतात ना, त्याला बहुतांशी पालक जबाबदार आहेत भरपूर. म्हणजे आता उदाहरण तुम्हाला जेईच्या बाबतीमध्ये सांगतो, किंवा ते काही राजस्थानात जातील, कुठे इकडे जातील, असं इतकं प्रिपरेशन करतात की नाही मला ते जायचंच, IIT मध्ये जायचंय, हे पुस्तक ते पुस्तक असं रेफर करतात. आपली कॅपॅसिटी किती ते पण बघत नाही. म्हणजे विद्यार्थी ते विद्यार्थीच असतात, त्यांना ह्या गोष्टी एवढ्या माहिती नसतात. पालक आणि आमच्यासारखे काही शिक्षक पण, तू हे करणारच आहे, तुला हे करायचंय, ते करायचंय, ते बिचारं ते इतकं चाकुरीबद्ध जीवन जगतं, एवढं पाठांतर करून घेतं, नाही जाऊ शकत ते तिथं, ते डिप्रेशनमध्ये येतं. माझी जी कॅपॅसिटी आहे ना त्याच्यानुसार मी जाऊ, माझं ओझं दुसऱ्यावरती नाही टाकावं. आणि त्या विद्यार्थी लहान असल्यामुळे त्याला ते व्यक्त पण होता येत नाही, कारण तो आई वडिलांकडे आलेला असतो, तो डिपेंड असतो. त्यामुळे तुम्हाला म्हणजे वडिलांची इच्छा म्हणून कर, ओझं टाकू नका मुलाच्यावरती. अपेक्षा भंग होतो, म्हणजे पालकांचा पण होतो, मुलाचा पण होतो. त्यामुळं तर थोडंसं आहे ते. बरोबर. आपण पाहतो की प्रत्येक वर्गामध्ये एक तरी टॉपर असतो, ती साहजिक गोष्ट आहे. पण मुद्दा असा आहे की जो दुसऱ्या नंबरचा किंवा मिडल लेवलचा जो असतो विद्यार्थी, त्याच्या घरचे मात्र पेरेंट्स फार कम्पॅरिझन करतात. त्याला बघ एवढी पडले, तुला एवढीच का, त्याला बी ते शिक्षक शिकवते, तुला पण ते शिक्षक शिकवते, तुला काय कमी पडतंय, आम्ही सगळं तुला. सचिन तेंडुलकरचा टॉपर कोण तो वर्गात शिकत होता, तो येते का सांगता तुम्हाला?
महेंद्र धोनीच्या वर्गातला टॉपर कोण? महेंद्र धोनी माहिती आहे सगळ्यांना. सचिन तेंडुलकर माहिती आहे तुम्हाला. अमिताभ बच्चनच्या वर्गातला टॉपर कोण? नाही माहिती. का? कारण हे टॉपर आहेत खरे. हे वर्गातले टॉपर कोण? तर ही लोक टॉपर होत. म्हणून मी मागा म्हटल्या पद्धतीने ज्याला मार्क जास्त तो टॉपर, हे डेफिनेशनच तुम्ही बदला. ज्या आपल्या आवडीच्या क्षेत्रामध्ये जाणं आणि त्याच्यामध्ये पुढे जाणं तो टॉपर. म्हणजे ही एक संकुचित डेफिनेशन आपण करतो म्हणजे टॉपरची. त्याच्यामुळे कंपॅरिझन नसावं, विद्यार्थी विद्यार्थ्याच्या कंपॅरिझन नसावं, तुलना नसावी. आणि मुलांना तर जास्त ताण येतो आणि त्यावर अजून म्हणत तुला काय कमी पडतंय, हा. तुम्ही पैसे देताय म्हणून त्यात असंच आउटकम निघाला असं काहीच नाही. म्हणजे प्रत्येकाचं एक वेगळं पोटेन्शियल असतं. हो. तुम्ही सगळ्यांनी जरी सेम जरी पुरवठा केला तर प्रत्येकाचं वेगवेगळं आउटपुट निघणार आहे. वेगळं वेगळं. आणि त्याचा लोड येतो पोरांना बोलता येत नाही. आता आई वडिलांवरती बारीक असताना जेवढं प्रगल्भ नसते अगोदर त्यांनी कंट्रोल करून ठेवले आणि बरोबर त्यावरनं अजून अशा सगळ्या गोष्टी होतात. त्यामुळे फारच अवघड अवस्था होऊन जाते मुलांची. बरोबर आहे. तेच 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 तेच. आता त्याला जोडून अजून एक प्रश्न की सध्या तुम्ही एवढी 20 वर्ष झालं पालक पाहताय, विद्यार्थी पाहताय, करिअर गायडन्सच्या संदर्भात पालकांना काय गाईड करचाल? काय नाही, पालकांनी आता हे एक चांगला प्रश्न तुम्ही विचारला बघा. तो जो मुलगा आहे किंवा मुलगी आहे ते त्याच्या आईवडिलांच्या जे त्यांचे पालक आहेत त्यांच्या सहवासात वाढलेले असतात. म्हणजे अगदी लहानपणापासून त्याची आवड निवड हे त्या पालकांना माहिती असते. ते डायव्हर्ट करतात, पण म्हणजे एक लहानपणी त्याला कशाची आवड होती हे त्याच्या आईला किंवा वडिलांना एक जास्त माहिती असते की बा हा घरामध्ये बनवताना भिंतीवरती एक ड्रॉइंग काढतात, सगळीच मुलं काढतात, पण ह्याच्यामध्ये वेगळं काय आहे, ह्याचा अक्षर कसं आहे, बरं हा खेळायला जास्त जातोय का, हा सायकलिंगला जास्त जातोय का, ह्याची चित्रकला कशी आहे, याचं मॅथमॅटिक्स कसं आहे, याचं सायन्स कसं आहे, याचं हिस्ट्री कसं आहे, याचं बोलणं कसं आहे, ह्या गोष्टी ते करतात. फक्त पालक तिथं त्याला या डायरेक्शन द्यायचे, या दिशेने प्रयत्न करतात. विद्यार्थी हा पालकांना माहिती असतो की हा कुठं जाईल, तशी त्याला एक डायरेक्शन देत राहावं. एक तू इथं जाऊ शकतो, त्या पद्धतीने त्याला एक मोकळं शिक्षण देत गेलं की 10वी-12वी मध्ये त्या विद्यार्थ्याचा कल आपल्या लक्षात येतो आणि 12वी नंतर मुलगा तो त्याचा एक निर्णय घेतो. मग त्याला कुठं जायचे तिथं जाऊ द्या, फक्त मेडिकल, इंजिनिअरिंग किंवा हे बाकी क्षेत्र नाहीत, अनेकही बाकीचे क्षेत्र आहेत. 12वी नंतर तो ठरवतो, मग त्याचा एक कल आपल्या लक्षात येतो आणि त्या पद्धतीने तो त्याची दिशा ठरवतो. आता हा एक शिक्षक म्हणून तुम्हाला प्रश्न विचारतो की विद्यार्थ्यांना सोशल मीडियापासून किंवा टेक्नॉलॉजी पासून, मोबाईल पासून लांब ठेवणं योग्य का अयोग्य? आता योग्य का अयोग्य हे दोन्ही पण उत्तर आहे त्याच्यात. योग्य पण आहे आणि अयोग्य पण आहे. आता योग्यच्या बाबतीत मी तुम्हाला सांगतो, त्याला मर्यादा पाहिजे, त्याला एक टाइम लिमिट पाहिजे. आता डीएनएच मुलांच्यात आहे, मोबाईल, लॅपटॉप आणि सगळे सोशल मीडिया. कारण ही जी मुलं आहेत ते आता एक साधारणतः एक 15-20 वर्षापूर्वीची 15 वर्षाचा मुलांचा कालावधी आपण पकडू की त्यावेळेस आपण मोबाईल वापरलेला आहे, आपण इंटरनेट वापरलेले आहे, आपण सोशल मीडिया वापरलेले आहे. त्याच्यामुळे मुलांचा तुम्ही मोबाईल घेऊ शकत नाही, मुलांना तुम्ही सोशल मीडियापासून लांब ठेवू शकत नाही, पण मुलांना तुम्ही मर्यादा घालू शकता. किंवा तुला एक अर्धा तास, पाऊण तास मी मोबाईल देणार आहे, तुम्ही व्हॉट्सअप मुलांचे बंद करू शकत नाही, पण त्याला तुम्ही एक मर्यादा, एक संध्याकाळी तू 7 ते 7:30, 8 ते 8:30 याच्या दरम्यान तुला एक मोबाईल आपण देणार आहोत त्यावेळेस बघ. आणि त्याला हे महत्त्व पण सांगितलं पाहिजे, थोडंसं मित्रांशी गप्पा मार, पण मोबाईलमध्ये तू काय बघावं, काय तू बघू नये, ह्या गोष्टी त्याला एक समजून सांगाव्या. म्हणजे मोबाईल मुलांनी, सोशल मीडिया मुलांनी वापरले पाहिजे, त्याला एक मर्यादा पाहिजे, त्याचा अतिरेक होता कामा नये. हा, आता तुम्ही एक विचारलं बरं का, आता म्हणजे माझ्याकडे बरेचसे पालक येतात आणि म्हणतात सर त्या युट्यूबवरती ह्या सरांचं एक मस्त ते शिकवतात आणि आम्ही हे ऍप घेतलेलं आहे आणि त्याच्यासाठी आम्ही मुलाला मोबाईल घेतलेला आहे, लॅपटॉप घेतलेला आहे. काही ऑनलाईन शिकण्यासाठी कोर्स पण आहे, पण हे 100 5 किंवा 10 मुलांसाठी आहेत की जे त्याचा उपयोग त्याच्यासाठीच करतील. त्यांच्यासाठी तुम्ही मोबाईल, लॅपटॉप हे अवश्य द्या. कारण आता कोरोनामध्ये आपण बघितले, माझे काही विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेऊन फार चांगल्या ठिकाणी गेलेले, पण हे 100 5-10 असे विद्यार्थी आहेत, 90 विद्यार्थी तसे नाहीत. त्याच्यामुळं एक प्रमाणात मुलांना मोबाईल, लॅपटॉप देणं गरजेचं आहे, त्याचा अतिरेक नको. आता दुसरी गोष्ट अशी बघा की म्हणजे प्रॅक्टिकल महत्वाचं का थेअरी महत्वाची? प्रॅक्टिकल आणि थेअरी दोन्ही महत्वाचे. त्यात प्रॅक्टिकल हे जास्त महत्वाचं आहे. म्हणजे माझ्या हाताखालून जोपर्यंत एखादा कन्सेप्ट जात नाही, डोळे कामाला लागतात, हात कामाला लागतात, मेंदू कामाला लागतो, कधी तुम्ही वहीमध्ये उतरून काढतात. आणि ज्यावेळेस तुम्ही मोबाईल बघता
आणि त्याच्यातून काही घेता त्यावेळेस फक्त तुमचे डोळे हम्म. आणि कान ह्याच दोन गोष्टी, हे आपलं बघतंय पण ऐकतंय पण लक्ष नाही, त्याचं काय नसतं ते, आणि तेवढ्यापुरतं आपलं ओके असं होतं. हाताखालून गेलं पाहिजे, तर तो खरा एक अभ्यास आहे. सोशल मीडियाचा वापर प्रमाणात झाला पाहिजे. तेच. आता मला एक फार जरा वेगळा प्रश्न विचारायचा आहे. तर मला एक गोष्ट डिक्लेअर करायची की सर कर्मवीर अकॅडमी सायन्स अकॅडमीचे सर्व आहे. तर सध्याच्या काळात अकॅडमीचं कल्चर बारामतीमध्ये तरी फार मोठ्या प्रमाणात वाढलंय. आणि त्यामध्ये काही अकॅडमीमध्ये असं म्हणतात की आमचा आम्ही पास करून देतो विद्यार्थ्याला 11-12वीला कॉलेजमध्ये. ते कसं पास करतात ते ते किंवा अनडिस्क्लोज ट्रूथ आहे. तर याच संदर्भात माझा प्रश्न आहे की पालकांना अशा प्रकारे एक प्रॉमिस केलं जातं की तुमचा मुलगा पास होईल, तुम्ही JEE वर जास्त फोकस द्या, अकॅडमी कॉलेज जाऊच नका. तर हे संदर्भात माझा प्रश्न आहे की कॉपी मुक्त अभियान, कारण हा जो माझा प्रश्न तो कॉपी संदर्भात आहे, तर कॉपी मुक्त अभियानासंदर्भात तुमचं काय मत आहे? कॉपी मुक्त अभियान मी अनेक वर्ष राबवतोय. हम्म. आता ते मी माझ्या अनुभवातून या सगळ्या गोष्टी करतोय. हम्म. हा कॉपी मुक्त अभियान जे आहे हम्म. त्याला सगळ्यात जास्त कारणीभूत, माफ करा मी शिक्षक असताना पण तुम्हाला सांगतो, हम्म. शिक्षक कारणीभूत आहे आमच्या क्षेत्रातला. आता ते रोखठोक बोलायला काय हरकत नाही की तत्वाशी तडजोड नाही केली पाहिजे. एक शिक्षकाचं पहिलं काम आहे की एक चांगला विद्यार्थी आणि एक चांगला नागरिक घडवणं. हम्म. आता होतं कसं की आपल्या इथे पण की ज्या मुलाची 60, 65, 50, 55 मार्क्स मिळवण्याची कॅपॅसिटी आहे, हम्म. त्यांना 95, 96 असे पर्सेंटेज मिळत आहेत. हम्म. आता हे माहिती असतं त्या विद्यार्थ्याला पण, त्याच्या पालकाला पण, त्या शिक्षकाला पण, पण त्याला ते मिळतात. आता हे मिळतात म्हणजे हे असेच काहीतरी वेगळे उद्योग करूनच मिळतात, हे सरळ सरळ आहे. त्यानं तोटा कुणाचा होतो आणि फायदा कुणाचा होतो? एक 4 पैसे मिळवण्यासाठी हे जे उद्योग करतात त्यांना पैसा मिळतो, हा त्यांचा फायदा आहे, आर्थिक फायदा होतो, मानसिक समाधान त्यांना त्याच्यात मिळत नाही. आणि सगळ्यात मोठा तोटा कुणाचा होतो की ज्याला अशा पद्धतीने मार्क्स मिळालेले आहेत त्या विद्यार्थ्याचा आणि त्या पालकाचा होतो. साहेब, माझ्यासमोर अनेक उदाहरणं आहेत. या क्षेत्रामधले काही पालक पण असतील बघा की ज्यांच्या मुलांना अशा कॉपी प्रकरणातून मार्क्स मिळालेले आहेत, ते पुढं सक्सेस होत नाही. चालणी कुठे ना कुठेतरी आहे. ते 12वीतून पुढे जातील, पण जिथं पुढे शिक्षण घेतील तिथं त्यांची गाडी अडकणार आहे. मी म्हणतो तिथंही कॉपी केली, ती तिथून पुढे बाहेर पडतील. व्यावहारिक जीवनामध्ये ते मात्र 100% पाठीमागे राहतील. ते 2+3 बरोबर ते 15-16 असंच सांगतील. ते म्हणणार 2+3ची बेरीजच मला शिकवली नाही कोणी. काय त्यांना व्यवहार करणार आहे? त्याच्यामुळे हे फार चुकीचं आहे आणि हे केवळ आणि केवळ मार्क्ससाठी हे जे चालतं ते चुकीचं. आता याचा दुसरा एक तोटा सांगतो बघा. आता तुम्हाला थेरीला मार्क्स मिळतील. आता हे असं नको बोलायला तरी पण बोलतो की अशा चुकीच्या पद्धतीनं जर कोणी मार्क्स मिळवले तर बोर्डाच्या परीक्षेमध्ये ते मार्क्स तुम्हाला मिळतील. पण त्याच्यानंतर CET आहे, त्याच्यानंतर JEE एक्झाम आहे, नीटची एक्झाम आहे, तिथं गाडी परत अडकते हो, आणि तिथे नाहीत ते मार्क्स कव्हर होत. म्हणून हे सर्रास चुकीचं आहे. म्हणजे मी आमच्या मुलांची तयारी करून घेत असताना मी मुलांना डायरेक्ट सांगतो किंवा माझी पहिली कंडिशन आहे कॉपी मुक्त सेंटर. ज्या ठिकाणी कॉपी पुरवत नाही तिथंच मी ऍडमिशन देणार आहे. दुसरी गोष्ट पालकांना सांगतो, तुम्हाला किती मार्क्स पाहिजेत? पालक म्हणले 95, मी म्हणतो माझ्याकडे तुम्हाला ऍडमिशन मिळणार नाही तुमच्यामुळे. मी डायरेक्ट सांगतो त्याच्या कॅपॅसिटीनुसार जे काय मार्क्स मिळायचे ते मिळतील. कदाचित 40 मिळतील, कदाचित 60 मिळतील, कदाचित 90च्या पेक्षा जास्त मिळतील. त्यांना अभ्यास केला तर मार्क्स मिळतील. मी शिकवण्यामध्ये किंवा माझे सहकारी शिकवण्यामध्ये कमी पडणार नाहीत. मी कुठल्याही प्रकारची मार्क्सची गॅरंटी पण देत नाही, वॉरंटी पण देत नाही. ते तुमचं तुम्ही ते बघा. मी मात्र शिकवण्याचं काम करेन. आणि नकोय तो सगळ्यांना 95च्या पुढे, त्याला त्याच्या कॅपॅसिटीनुसार मार्क्स मिळतात, ती पुढे आयुष्यात सक्सेस होईल. ती म्हणून मी इथं चुकलो होतो, आता मला ती चूक नाही करायची. त्याच्यामुळे शिक्षण म्हणजे काय मार्क्सचा डोंगर नाही हो. शिक्षण असं प्रॅक्टिकली हसत खेळत झालं पाहिजे, हे चुकीचं आहे. शिक्षणासोबत ते विद्यार्थ्याचं व्यक्तिमत्व घडत गेलं पाहिजे, व्यक्तिमत्व घडत गेलं तर ते पाहिजे. शिक्षणाला अर्थ आहे. अर्थ त्याचा एखाद दिवशी डबा नाही आला मेसचा की तो बाहेर इकडं तिकडं जातो, तो शोधतो. अहो, नवीन शोध लागतो ना, नवीन 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 काहीतरी पाहायला मिळतं. आपल्यावर राज्य करणारे शोधत शोधत आले ना, बरोबर. 150 वर्ष राज्य केले की आपल्यावरती. त्याच्यामुळं कॉफी मुक्त अभियानाला मी जास्त महत्व देतो. नक्कीच. आपल्या अकॅडमीचं नाव आहे कर्मवीर सायन्स अकॅडमी. हे नक्की नाव का तुम्ही ठरवलं कर्मवीर अकॅडमी, आणि यामागे तुमची फिलॉसॉफी काय? कारण आतापर्यंत बोलून तरी मला कळलं तुम्ही ट्रेडिशनल किंवा नॉर्मल शिक्षकांसारखे नाही, वेगळे आहे. नाही, आता कर्मवीर नाव ठेवण्याच्या पाठीमागची हिस्ट्री तशी साहेब फार वेगळी आहे. खरं तर म्हणजे माझं गाव
आपल्या बारामती तालुक्यामध्ये कानाडवाडी म्हणून गाव आहे. बहुतेक लोकांना माहिती नाही असं ते गाव आहे. म्हणजे दोन्ही बाजून डोंगर आहेत, असं मध्ये आमचं पण निसर्गरम्य आहे. आय लव्ह माय कानाडवाडी. आणि कानाडवाडीपासून 6-7 किलोमीटर अंतरावरती हायस्कूल आहे. एक होतं म्हणजे आहे अजून रयत शिक्षण संस्थेचं श्री छत्रपती शिवाजी विद्यालय मोडवे आणि जोगवडी असं ते आहे. मग तिथं आम्ही शाळेत जायचो. माझा मित्र नवनाथ बंडलकर म्हणजे खास माझा मित्र. आम्ही आपलं सायकलवरती चालत असं तिथं जायचो. आणि त्यावेळेस रयत शिक्षण संस्थेमधले जे शिक्षक होते ना, ते खरंच म्हणजे असं आमच्यातला एकही विद्यार्थी नाही की आम्ही त्यांचा मार खाल्लेला नाही म्हणून. आणि त्यात अजून पण जे आहेत शिक्षक आहेत त्यांना आम्ही भेटायला जातो आवर्जून. तर इयत्ता 7वीत असताना मी कर्मवीर अण्णांच्यावरती पाठांतर करून भाषण केलेलं होतं. स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद. स्वावलंबी शिक्षण, एक हापचड्डी, पांढरा शर्ट, टोपी, याच्यात तो फोटो मी अजून ठेवलेला आहे. मला तिथं बक्षीस मिळालं. वा. आणि मग मला जरा ते असं आतून असं वाटायला लागलं ते शिक्षकाचं. नंतर पुढं माझं आमच्या शेजारी न्यू इंग्लिश स्कूल पांढरवस्ती, वाकी चोपडस, कानडवाडी, ते 8वी 9वी 10वीत आलो. तिथेही मी अण्णांच्यावरतीच बोललो, कर्मवीर अण्णा. त्याच्यानंतर विद्याप्रतिष्ठानला आलो, तिथे तेच भाषण जरा थोडंसं मॉडिफाय करून स्वावलंबी शिक्षण हेच आमच्याकडे. आणि नंतर मग मला त्याचं ते आकलन होत गेलं की अरे थोडं जरा एक वाचन झाल्यानंतर मग लक्षात आलं की कर्मवीर अण्णांचा ज्यावेळेस मी अभ्यास केला की अत्यंत काय म्हणू असं समृद्ध परिवारामध्ये, म्हणजे ज्याला ही समाजसेवा करण्याची गरज नव्हती पण त्यांची इच्छा आणि सर्वसामान्य बहुजन समाजातील लोकांनी शिकावं, म्हणजे घरचं सगळं चांगलं असताना ह्या माणसानं एवढा समाजासाठी त्याग केला. त्या अण्णांचा माझ्यावरती प्रभाव झाला. आणि मग 12वीचा रिझल्ट लागण्याच्या अगोदरच मी बारामतीमध्ये घरोघरी जाऊन काही मुलं गोळा करून त्यांना शिकवलं. मग माझं ते इंजिनिअरिंग मेडिकल तर काय माझा प्रश्नच नव्हता, पण माझं इंजिनिअरिंग DED हे सगळं सोडून मी आपल्या या क्षेत्रामध्ये आलो. BSc मी करत मग 8वी 9वी 10वीच्या मुलांना शिकवलं. आता त्याच्यात मी एखाद दिवशी मी तुमच्याशी निवांत बोलेल की माझं शिक्षणामध्ये मला किती अडचणी आल्या त्यातल्या, पण मी एक ठरवलं होतं की काम करूनच शिकायचं. माझ्या अनेक मित्रांनी मला सहकार्य केलं. आणि मग त्याच्यात मी प्रॅक्टिकली आत आलो म्हणजे शिक्षण क्षेत्रामध्ये. नंतर मग MSc पण मी फार म्हणजे अडचणीतून सगळं पूर्ण केलं. MSc ला पण मला चांगलं फर्स्ट क्लास आहे. मग अनेक मला तशा त्यावेळेस एक 2000च्या दरम्यान 2004-5च्या दरम्यान तशा एक चांगल्या नोकरी मिळत होती. पण मी 1-2 ठिकाणी केली नोकरी, पण मला मी काय त्याच्यात रमलो नाही. आणि मग इथं मला माझ्या मनासारखं काम करता येतं. म्हणजे माझ्यावरती कुणाचं प्रेशर नाही, बंधन नाही. मी मुलांशी पण अगदी स्पष्ट, ज्याला आपले विचार पडतील ते आपल्याकडे तर टिकतात. आणि मुलांना मी असं मागा सांगितल्या पद्धतीनेच की बाबा मी कुठलं काय आम्हीच दाखवत नाही. ज्याला पडतं त्यांनी माझ्या आज मला एक अभिमानानं सांगावं असं वाटतं की माझे आज विद्यार्थी कलेक्टर झालेले आहेत, म्हणजे क्लास 1 ऑफिसर आहेत, एक चांगले नामांकित इंजिनियर आहेत, शिक्षक आहेत, चांगले शेतकरी आहेत, ऑलराऊंडर आहेत. ते दरवर्षी येतात, मला भेटतात. म्हणजे एक आपला एक चांगला एक शिक्षक, म्हणजे जे मला जे तसं म्हणायचं होतं तसं मी काम करतोय. आणि कर्मवीर अण्णांचं नाव देण्याचं एक म्हणजेच मी म्हणजे मंदिरात जाऊन कुठं पाय पड आणि कुठं हे कर आणि 10 रुपये टाकून हे कर तसं काय करत नाही. मी बाबा छत्रपती शिवाजी महाराज, कर्मवीर अण्णा, महात्मा फुले हे जे आहेत, बाबासाहेब आंबेडकर ह्यांचे जे विचार आहेत असे त्या पद्धतीने एक काम करतो मनसोक्तपणे. त्याच्यात मला आनंद पण मिळतो आणि उपजीविकेसाठी जेवढं पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त मिळतं. म्हणजे आपल्याला जे सरकारी नोकरीमध्ये जे पाहिजे त्याच्यापेक्षा एक चांगलं मिळतं आणि फ्रीडम मिळतं. म्हणून आय एम व्हेरी हॅपी. एकंदरीत हा जो शिक्षणाचा माझा प्रवास झालेला आहे ते आपलं मस्त रमत गमत झालेला आहे. आणि माझ्या आवडत्या क्षेत्रामध्ये मी आलेलो आहे, त्यामुळं मला याच्यात एकंदरीत आनंद आहे. थोडक्यात मी काम करून शिकलेला एक आपला सर्वसामान्य शिक्षक आहे. कर्मवीर अण्णांच्या विचारांचं बाळकडू तुम्हाला लहानपणीच मिळालं, लहानपणीच त्यामुळे तुम्ही असं घडत गेलं त्याने. आता एक शेवटचा प्रश्न, आत्ताच्या काळातल्या पालकांना काय सल्ला द्याल? एका वाक्यात सांगू का? तुमचं ओझं तुमच्या मुलावरती टाकू नका. तुमच्या अपेक्षा तुम्ही मुलाकडून पूर्ण करून घेऊ नका. त्याला मोकळ्या मैदानात सोडा आणि त्याला जिथं जायचंय तिथं जाऊ द्या. त्याला फक्त हे ठणकावून सांगा तुम्ही, मुला तू चुकला तरी मी तुझ्या बरोबर आहे आणि तू बरोबर असला तरी मी तुझ्या बरोबर आहे. पडला तर मी तुला उचलेन, पण परत तुलाच धावायचे, पण मी तुझ्या बरोबर आहे. निर्णय तुझा घे, फक्त व्यसन करू नकोस. एवढा एक म्हणजे त्या पालकांनीच त्या मुलाला सांगावं. बाकी त्याच्यातून कुठल्याही दुसऱ्या वेगळ्या अपेक्षा ठेवू नका. एवढंच मी पालकांना सांगेन. कारण आता आजचा पूर्ण जी चर्चा होती, पूर्ण ते एक विद्यार्थी कसा
कोणत्या प्रेशरमध्ये काम करतो, कशा प्रकारे काम करतो, त्याच्यावर पालक अजून एक्स्ट्रा किती लोड देतात. कारण कसं आहे, अगोदर ते वय जरासं चलबिचल करण्याचं वय असतं, त्यामध्ये शिक्षणाचं आणि 11वी माझ्या दृष्टिकोनाने खरं तर लय अवघड असतं. नाही, तर पुढे सोपं आहे खरं म्हणायला गेलं तर. 11वी-12वीचं अजून एक बरं का आता थोडंसं, हम्म. 11वी-12वीचे जे हे वय आहे ना, हम्म. तुम्ही त्याला समजून घ्या. मी तर डायरेक्ट सांगतो की तू स्वतःला बघ ना, 8वी, 9वी, 10वी, 11वी-12वी मध्ये तुझा काय बदल झाला. एक हे वयच मुळात टर्निंग पॉईंट्स आहे. शारीरिक बदल होत असतात, अट्रॅक्शन, रिपल्शन ह्या गोष्टी येतात. तुम्ही ते मुलाला समजून घ्या. तुम्ही सांगा तुझ्यामध्ये अशा अशा प्रकारचा बदल होत आहे, घाबरू नकोस. ह्या गोष्टी पालकांनी, आईने आपल्या मुलीला, वडिलांनी मुलांना ह्या गोष्टी सांगितल्या पाहिजे. तुम्ही त्याचा एकदम क्लोज फ्रेंड बनू नका, पण क्लोज फ्रेंड बनण्याचा तुम्ही प्रयत्न करा. त्याला तुम्ही समजून घ्या. चुकला तरी त्याला समजून सांगा. कधी रागवा, कधी ओरडा. म्हणजे त्या त्या परिस्थितीनुसार तुम्ही त्याच्याशी बोला. म्हणजे जवळ जाण्याचा प्रयत्न करा. अपेक्षाचं ओझं ठेवू नका. मी पुन्हा पुन्हा सांगतोय, कारण मी अनुभवतोय त्या सगळ्या गोष्टी पालकांच्या. असं आहे. नक्कीच, कारण विचारमंथनचाही फोकसच आहे की मुलांवर जरासा फोकस द्यायचा आहे. कारण बहुधा निग्लेक्टेड पार्टच मला वाटतं जरा तो सोसायटीचा. त्यांचा हो. कोण मतांचा कोण विचारच करत नाही. हे असं करायचं कर, त्या दृष्टिकोनाने जरा काम करायचं आणि त्या संदर्भात तुम्ही काम करताय. नाही, अजून एक गोष्ट बरं का, तुम्ही मुलांच्याकडे हा विषय नाही तुम्ही काढला पाहिजे की नाही मी इथे एक फ्लॅट घेतलेला आहे, आता मला पुण्यामध्ये एक फ्लॅट घ्यायचा, आपल्याला कोकणामध्ये एक फ्लॅट पाहिजे बरं का तिथे घेत. हा विषय नका हो तुम्ही त्याच्याकडे. तुम्ही मुलांना काय करतोय आपण तिथे, की त्याला त्याच्यात ओढून आणण्याचा प्रयत्न करतोय की पैसा म्हणजे सर्वस्व आहे. असं नाही हो. हा, मी हे पुस्तक वाचलेलं आहे. मी आता ते माझा ते जपानला जाण्याचा विचार आहे. अरे तिथले एक तो अमुक आहे ना बाबा, त्याचे ते फार चांगला बोलतो तो, आपल्याला त्याचं एक व्याख्यान ऐकलं पाहिजे. असे विषय तुम्ही मुलांच्याकडे काढा. अजून एक असं की विशेषतः महिला वर्गांच्यासाठी बघा, त्या टीव्ही मालिकेमध्ये एक एक मालिका 1.5 2 वर्ष चालते आणि त्याची ए टू झेड पासूनची स्टोरी माहिती, आणि ती मुलं तिथं बसलेली असतात. ह्याचं असं तसं. तिथं ते घर बघा त्यांचं, म्हणजे आता ते असू द्या, काय स्टेज असेल, काय असेल, डेकोरेशन असेल, तिथल्या वस्तू बघा, त्यांचा मेकअप बघा, त्यांचं सोनं बघा, त्यांच्या साडी बघा. अहो, आहे का आपली तशी परिस्थिती? तुम्ही कशाला ते आर्टिफिशियली जीवन जगताय? हा, तुम्ही त्याला घेऊन जा, आपल्या रानात घेऊन जा, शेतात घेऊन जा, ते बघ बाबा ते खुरपतात कसं, ते बैलगाडी कशी आहे, ते ट्रॅक्टर कसं आहे, ते द्या ना प्रॅक्टिकली त्याला नॉलेज. म्हणजे गावाकडे पण मुलांना घेऊन जात जा मोकळ्या. त्या टीव्ही मालिकाच बघत बसत नका. बघा एक विरंगुळा म्हणून, पण ते त्याची ए टू झेड स्टोरी नका तुम्ही सांगत जा. कारण जर अति फोकस होऊन जरा महिला वर्ग त्याकडे असतो. हो, अति फोकस. मग एक भाजी करायची ठेवती, म्हणजे भाजी लेडीजनेच करावं असं काही नाही, आपण पण केली पाहिजे, पण ते ठेवून ते बघत बसतील असं. आणि त्याच परत बातम्या ऐकायच्या. एकदा बघावं, न्यूजपेपर वाचावा. मी अजून पण न्यूजपेपर वाचतो बघा, कारण त्यात मोजकं दिलेलं असतं, व्यवस्थित दिलेलं असतं. मी मुलांना सांगतो की न्यूजपेपर तुम्ही वाचा, एक एक 2 वाचा, त्यात हो द्या काही रिपीट गोष्ट, कारण ते सगळे आपले ज्ञानेंद्रिय काम करत असतात त्यांनी. पण ते जसं सोशल मीडियाचा अतिरेक झालाय, तसं हे म्हणजे टेलिव्हिजन त्यातलाच एक भाग आला, त्याचा पण एक थोडासा एक अतिरेक होतोय. नक्कीच सर, आज पालक आणि विद्यार्थी यांच्याबद्दल आपली आणि करिअर फारच प्रगल्भ चर्चा झाली. मला तुमच्याशी बोलून सर फार बरं वाटलं. आपण असेच भाग अजून भविष्यात करत राहू. पण आज तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि विचार मंथन कडून तुम्हाला पुढच्या तुमच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सर, थँक्यू.